गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर चला, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सर्व? मजेत ना? तर मजेतच राहा. कसं आहे ना, आपल्या स्वामी समर्थांचा आशीर्वाद तर आपल्यासोबत आहेच. तर चला म्हटलं, मस्तपैकी आज गुड मॉर्निंग झालेली होती माझी. मस्त आज केस वगैरे धुतलेली होती मी संडे असल्यामुळे. आणि काय झालं होतं, म्हटलं चला पटापट देवपूजा वगैरे पण आटपून घेऊया. आणि देवपूजा झाल्यानंतर मग म्हटलं चला चहा वगैरे पण करून घेऊया. मग कसं आहे ना, माझा चहा करायचा राहिला होता. मग म्हटलं चला चहा वगैरे करून घेऊया. आणि चहा वगैरे झाल्यानंतर रातची जी भांडी होती ती भांडीसुद्धा मी लावून घेतलेली आहेत. कसं आहे ना, रात्री धावपळ होते खूप. मग मी रात्री भांडी वगैरे लावत नाही. तसेच मग सकाळी उठल्यानंतर मग सगळी भांडी वगैरे लावून घेतली. आणि नंतर मस्तपैकी बेसन वगैरे साफ करून घेतल्यानंतर म्हटलं चला आपण चहा घेऊया आता. तर मस्तपैकी चला या फ्रेंड्स, चहा घ्यायला तुम्ही पण. आणि मग नंतर मला करायची होती भाजी. तर म्हटलं भाजी आज आलू वांग्याचीच भाजी करायची होती मला. अहननी पण सांगितलं होतं की आज आलू वांग्याची भाजीच कर. मग म्हटलं चला ठीक आहे, अहनसाठी मस्तपैकी आलू वांग्याची भाजी करायची होती. तर छानपैकी मस्त अशी आलू वांग्याची भाजी करणार होती मी. आणि कसं आहे ना, भाजी करता करता काय झालं होतं, शेजारच्या काकूंना म्हणजे त्यांचा मोबाईल नवीन दिला आहे त्याच्या मुलांनी. तर त्याच्यामुळे त्यांना त्यातलं कळत नव्हतं. मग त्या मध्ये येत होते, त्याच्यामुळे मग असं डिस्टर्ब होत होतं मला. तर चला म्हटलं मस्तपैकी असे भांडे वगैरे, मग भाजी एक सेट करून घेतली मी. आणि एक सेट भाजी शिजू येतो तर म्हटलं माझी भांडी पण छान अशी मस्त धुवून होतात. तर चला म्हटलं तिकडे भाजी पण शिजते आणि आपली इकडे भांडी पण धुवून होतात. आणि बघू शकता माझा मस्त स्वयंपाक वगैरे सगळं आटोपलेला होता. आणि मस्त चला आता म्हटलं किचन वगैरे साफ करून घेऊया. कसं आहे ना, स्वयंपाक झाल्यानंतर किचन स्वच्छ केल्याशिवाय, ओटा किचनचा मेन म्हणजे ओटा बेसिन स्वच्छ केल्याशिवाय वाटतच नाही का की आपला स्वयंपाक आता पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. बरोबर ना फ्रेंड्स? तर माझं तर असंच आहे. मला कसं आहे ना, पूर्ण क्लीन पाहिजे. मला म्हणजे असं आवडत नाही गंध असं. नाहीतर कसं आहे ना, काही बायांना सवय असते की घाण ठेवणं येते, पण ते आपल्याला कधीच मुळीच आवडलं नाही मला आधीपासून. आणि आता पण नाही आवडत. तर चला म्हटलं मस्त छानपैकी असे नंतर स्वयंपाकानंतरचे पण भांडी राहिलेले होते माझे. मग चला म्हटलं ते पण घासून घेऊया छानपैकी. आणि नंतर मस्त असं स्वच्छ वगैरे करून घेतलेलं होतं मी. नंतर म्हटलं चला आपलं बेसिन पण हाताहात घासून घेऊया. डेली मी आजच नाही, डेलीच बेसिन घासते, पण ते तुम्हाला दाखवत नाही. तर चला म्हटलं आज सगळं डेलीचं रुटीनच दाखवून देऊया. आणि बेसिन घासल्यानंतर सगळं माझी कामं झाल्यानंतर मस्तपैकी असं झाडून वगैरे घेतलेलं आहे मी घर आणि किचन स्वच्छपैकी. कसं आहे ना, झाडून झालं म्हणजे कसं टेन्शन येत नाही काय. आणि मला सवय आहे, सगळे कामं झाल्यानंतर मी सगळं घर किचन सर्व असं मस्त स्वच्छपैकी झाडून वगैरे घेते. म्हणजे फ्रेश पण वाटतं आपल्याला. आणि वाटते पण की नाही चला बाबा आता आपली सर्व कामं पूर्णपणे झालेली आहेत, नाही का फ्रेंड्स? तर चला मस्तपैकी असं झाडून वगैरे घेतलेलं होतं मी. आणि किचनचा व्ह्यू असा काही दिसत होता मस्त स्वच्छ केल्यानंतर, नाही का? तसं रोजच मस्त असं स्वच्छ केल्यावर खूप छान वाटतं, नाही का? भारी वाटतं. तर चला मग म्हटलं चला बघूया मेनू. तर मेनू आहे मस्त आलू वांग्याची भाजी, राईस आणि मस्तपैकी अशा गरमागरम चपात्या केल्या होत्या मी. तर चला भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या फ्रेंड्स जेवायला. तर बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट नक्की करा, ठीक आहे फ्रेंड्स?